दीपाला तिचा नवरा राम, तिची सासू आणि तिची नणंद ती प्रेग्नेंट राहिली की मूल पाडायला सांगायची. रामचे प्रेम तिच्यावर खूप होते, पण तिला समजत नव्हते की शेवटी तिच्यासोबत हे तिघेही असे का वागतात. तिच्या सासूला तिच्या नंदेचा फोन रोजच येत होता. एके दिवशी तिने फोनची रेकॉर्डिंग गुपचूप चालू केली, कारण तिला मूल का पाडायला सांगतात यामागचे कारण जाणून घ्यायचे होते. तिला माहिती होते की त्या दोघी फोनवर एक एक तास गप्पा मारतात म्हटल्यावर याविषयी त्या नक्कीच फोनवर बोलत असणार. आणि तिचा अंदाज खरा ठरला. तिला ॲबॉर्शन का करायला लावतात याचं कारण ऐकून ती बेशुद्धच पडली. कारण आज पुन्हा एकदा राम आपल्या बायकोच्या म्हणजे दीपाच्या मागे लागला होता. कशासाठी? तर आपलं स्वतःचं बाळ पाडण्यासाठी. तिला जबरदस्ती तो गोळ्या देत होता ज्याने मूल पडतं. पण यावेळेस दीपा रामचं काहीच ऐकणार नव्हती. ती रामला म्हणाली, नाही राम प्लीज, आता नाही, यावेळेस नाही, आता मला सहन होत नाही. का नाही दीपा? हे बघ, माझी अडचण समजून घे. मी तिला वचन दिले आहे. अरे खड्ड्यात गेलं तुमचं वचन. राम, हे कोणतं वचन आहे? तुम्ही मला विचारून हे वचन दिलं होतं का? राम, तुम्ही जगातले पहिले व्यक्ती असाल ज्याला आपल्याच मुलांचा त्रास होत आहे. तुम्ही त्याला या जगात येण्याआधीच मारून टाकताय. एक वेळेस झालं, आता परत नाही, कोणत्याच किमतीवर नाही. आता मी असे होऊन देणारच नाही. दीपा प्लीज, मला समजून घे. जेव्हापासून तू प्रेग्नेंट आहे हे सुनीताला कळाले आहे तेव्हापासून ती मला टोमणे देत आहे. राम, तुम्हाला एवढीच भीती होती आपल्या बहिणीची, आपल्या आईची, तर मग तुम्ही लग्नच का केलं? लग्नानंतर तर मुलं होतात ही साधारण गोष्ट आहे ना. जर तुम्हाला स्वतःचं मूल नको होतं तर तुम्ही लग्न का केलं? का माझं आयुष्य खराब केलं? मी तुमच्यासोबत राहून तुमच्या आई बहिणीच्या चक्करमध्ये पूर्ण आयुष्य क्षणोक्षणी मरेल. पुन्हा पुन्हा मला औषधं खावे लागतील. पुन्हा पुन्हा मला ॲबॉर्शन करावे लागेल. नाही राम, आता खूप झालं. मी कोणत्याच किमतीवर कोणत्याही गोळ्या खाणार नाही. आता मी माझ्या बाळाला मारणार नाही. मग मला हे घर सोडायला लागले तरी चालेल. मी या कुटुंबाला आणि तुम्हाला सोडायला सुद्धा तयार आहे. दीपा, वेडेपणा करू नकोस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. जर तू सुद्धा मला सोडून गेलीस तर मी खूपच एकटा पडेल. तुम्ही एकटे कुठे आहात राम? तुमच्यासोबत तुमची आई आहे, तुमची बहीण आहे, तिच्या जबाबदाऱ्या आहेत. राहा तुम्ही त्यांच्यासोबतच. नाही दीपा प्लीज, मला समजून घे. तेव्हा दीपा खूपच जोरात ओरडली, म्हणाली, राम प्लीज, तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून जा. मला तुमचे तोंडही पाहिजे नाही. प्लीज जा इथून. प्लीज मला एकटीला सोडा. बोलता बोलता दीपाने रामला खोलीच्या बाहेर काढले आणि दरवाजा आतून बंद करून रडायला लागली. तिला समजतच नव्हते की शेवटी रामला झाले तरी काय आहे. असे कसे कोणाच्याही सांगण्यावरून तो आपल्याच बाळाला पोटातच मारत आहे. आणि अशी कशी त्याची आई आहे जी आपल्या वंशाच्या दिव्याला मारण्यावर टपली आहे. अशी कशी त्याची बहीण आहे जी आपल्या भावाचा संसार चांगला होताना बघू शकत नाही, त्याच्या मुलांना बघूच शकत नाही. ही तर या जगात खूपच आश्चर्याची गोष्ट आहे जी इथे माझ्यासोबत होत आहे. शेवटी असे कोणते कारण आहे जे त्यांना माझं मूल नको आहे? राम तर आपल्या आईचा साधा सरळ भक्त आहे. आईच्या कोणत्याच गोष्टींवर ते उलटसुलट प्रश्न विचारत नाही. त्यांची आई जेवढं त्यांना सांगते तेवढंच ते करतात. एवढेच नाही तर सासरी बसलेली ती रामची बहीण सुनीता आपला हुकूम रामवर चालवते. रामपेक्षा ती 3 वर्षांनी लहान आहे. तरीही राम अगोदर तिचे लग्न झाले होते आणि 5 वर्षांच्या आत तिला 2 मुलंही झाली होती. पण या 5 वर्षात अजूनही रामचे लग्न झाले नव्हते. जेव्हा शेजारचे, भावकीतले नातेवाईक सगळेजण रामच्या लग्नाबद्दल पुन्हा पुन्हा त्याच्या आईला विचारू लागले तेव्हा त्यांनी आत्ता 1 वर्षापूर्वी रामचे लग्न केले. कारण लोकांची तोंडं गप्प व्हावी म्हणून. आणि इतक्या कठीण परिस्थितीत जेव्हा लग्न झाले तर मग त्यांना आता मुलं का नको आहेत? असे काय कारण होते? कोणती ना कोणती गोष्ट नक्कीच होती जी दीपाच्या डोक्यात फिरत होती. ती जेव्हा रामला विचारायची तेव्हा राम तिला काहीच सांगायचा नाही आणि सासूबाईंना आणि सुनीताला ती विचारू शकत नव्हती. मग शेवटी माहिती करून घ्यायचे कसे? हा एकच प्रश्न असा होता की ज्याचे उत्तर माहिती करून घेण्यासाठी दीपाला वेड लागायची वेळ आली होती. शेवटी तिच्या बाळाच्या जीवाचा प्रश्न होता. शेवटी सासूबाईंना आणि नंदेला का नव्हते वाटत की रामने कधी बाप व्हावं, त्यांची मुलं असावी. 1-2 वेळा जेव्हा दीपाने रामसोबत याविषयी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा रामने साफ नकार दिला होता. म्हणाला होता, हे बघ दीपा, तू तुझं डोकं जास्त लावू नकोस. अशी कोणतीच गोष्ट नाहीये.
परंतु जेव्हा दीपाने खूप आग्रह केला आणि रडू लागली तेव्हा राम दीपाला सांगू लागला. खरं तर सुनीता जेव्हा दुसऱ्या वेळेस प्रेग्नेंट राहिली तेव्हा ती आईला रडून रडून ॲबॉर्शन करण्यासाठी बोलत होती. ती पुन्हा पुन्हा असेच म्हणत होती की आई माझे ॲबॉर्शन करून दे, मला दुसरं मूल नाही पाहिजे. कारण तिचे पती नोकरी सोडून घरीच बसले होते, काहीच कामधंदा करत नव्हते. त्यामुळे सुनीताला 2 मुलं जन्माला घालायचीच नव्हती. तेव्हा मी तिला म्हणालो, सुनीता तू चिंता का करतेस, तू बिंदास दुसऱ्या मुलाला जन्म दे, मी आहे ना तुझा मोठा भाऊ तुझ्याजवळ, मग तू टेन्शन का घेतेस. तेव्हा सुनीता मला म्हणाली, नाही दादा, जर यावेळी सुद्धा मुलगी झाली तर माझं आयुष्य बर्बाद होईल. ते नोकरी सोडून घरीच बसले आहेत, कमावण्याचे नावसुद्धा घेत नाही, मग मी कसं 2-2 मुलींना सांभाळू शकते, कसं त्यांना मोठं करू शकते आणि मग कसं त्यांचं लग्न करून देऊ. तेव्हा मी सुनीताला म्हणालो, हे बघ, जर तुला वाटत आहे की यावेळेस तुला मुलगी होणार आहे तर मग मी तुला वचन देतो, जर मुलगी झाली तर मी तिला दत्तक घेईन. तेव्हा सुनीता हसली आणि म्हणाली, चल रे दादा, राहू दे, बोलण्यात आणि करण्यात खूप अंतर असते. उद्या जर तुला तुझी मुलं झाली तेव्हा तू सगळं विसरशील. आता तर तू फक्त मला फसवण्यासाठी हे सगळं म्हणत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, हे बघ सुनीता, मी तुझी शपथ घेऊन सांगतो की मी माझी मुलं जन्मालाच घालणार नाही. आता तुला मुलगा हो नाहीतर मुलगी हो, आत्तापासूनच मी त्याला दत्तक घेतले म्हणून समज. माझं जे काही आहे ते सगळंच त्याचंच होईल. आता तू शांत हो, आता तू त्याचा जीव घेऊ नकोस. खूप समजावल्यानंतर सुनीता तयार झाली आणि दुसऱ्यांदा खरंच तिला मुलगीच झाली. तिने लगेच मला फोन केला आणि म्हणाली, दादा, मी नकार दिला होता ना तुला, तू जबरदस्ती या मुलीला जन्म द्यायला सांगितले आहे, आता तूच सांभाळ तिला. आज नंतर ही तुझी जबाबदारी असेल. आता तूच तिचे आई वडील आहेस. तू बोलला होतास ना मला, आहे ना लक्षात. तेव्हा मी तिला म्हणालो, हो बोललो होतो, माझ्या सगळं काही लक्षात आहे, तू चिंता करू नकोस. जोपर्यंत आपले लग्न झाले नव्हते तोपर्यंत तर सगळं काही ठीक होतं, परंतु लग्नानंतर सुनीताच्या मनामध्ये एक भीती बसली होती आणि याच गोष्टीला घेऊन सुनीता सारखं सारखं मला टोमणे देत आहे. त्यामुळेच मला आपल्या मुलांना जन्मच द्यायचा नाही. खरंच जर मला माझी मुलं झाली तर मी त्यांच्यापुढे सुनीताच्या मुलीला पाहणार नाही ग. दीपा, फक्त एवढीच गोष्ट आहे, जर तू मला समजून घेतले आणि माझी साथ दिली तर. राम बोलतच होता की दीपा म्हणाली, हे बघा राम, मला तुम्हाला कोणत्याच किमतीवर समजून घ्यायचेच नाही. ही कोणती मोठी गोष्ट आहे. ठीक आहे, जर तुम्हाला सांभाळायचेच असेल तर तुम्ही तिच्या मुलीला सांभाळा, पण याचा अर्थ हा नाही की तुम्ही आपल्या मुलांना जन्मच देणार नाही. तुम्हाला खर्चच करायचा असेल तर तुम्ही सुनीताच्या दोन्हीही मुलींचा खर्च करा. पण हा कोणता मूर्खपणा आहे की तुम्ही तुमच्या मुलांना जन्मच देणार नाही. बस याच गोष्टीला घेऊन घरात रोज रोज भांडणं होत होती. जेव्हापासून दीपा प्रेग्नेंट झाली आहे, ज्या दिवशीपासून घरात कळाले आहे की दीपा आई होणार आहे, तेव्हापासून घरात रोजच असं घडत आहे. रामसोबत तिच्या सासूबाईसुद्धा तिला गोळ्या खाण्यासाठी बळजबरी करत असायच्या. दीपाला रामचे तर समजत होते, परंतु सासूबाई, त्यांना काय झाले आहे, त्यांना का आपल्या नातवंडांचे तोंड पाहायचे नाही. रामच्या बोलण्यावर दीपाला विश्वास बसत नव्हता. तिला संशय येत होता की नक्कीच कोणती तरी दुसरी गोष्ट आहे. इतक्या छोट्या गोष्टीसाठी त्या आपल्या नातवंडांना मारणार नाहीत. आता दीपाला सगळी गोष्ट जाणून घ्यायची होती. तिला पूर्ण विश्वास बसला होता की नक्कीच कोणती तरी दुसरी गोष्ट आहे ज्याची माहिती आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यासाठी जास्त करून सासूबाईंच्या आसपास राहावे लागेल. दीपा आपल्या बाळासाठी पुन्हा एकदा उभी राहिली आणि दरवाजा खोलून बाहेर आली आणि जास्त करून आपला वेळ सासूबाईंच्या आसपास घालवायला लागली. तुर्तास तर राम आणि दीपामध्ये बोलणे बंद होते. 2-3 दिवसानंतर राम जेव्हा ऑफिसला निघाला तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, बाळा, जरा तुझ्या फोनवरून सुनीताचा फोन लावून दे. तिच्यासोबत 2-3 दिवसांपासून बोलणे झाले नाही आणि माझा रिचार्जसुद्धा संपला आहे. तेव्हा राम आपल्या आईला म्हणाला, आई, मला उशीर होत आहे, मी एक काम करतो, तुझा फोन मी ऑफिसला गेल्यावर रिचार्ज करतो. तोपर्यंत तू दीपाच्या मोबाईलवरून सुनीतासोबत बोल. बोलत बोलत राम ऑफिसलाही निघून गेला. मग त्या दीपाजवळ आल्या आणि म्हणाल्या, सुनबाई,
जरा मला सुनीताला फोन लावून देतेस का? दीपाने सुनीताला फोन लावून दिला, परंतु तिला असे वाटत होते की सासूबाई इथेच सुनीतासोबत बोलतील. परंतु त्या फोन घेऊन लगेच आपल्या खोलीत गेल्या आणि खूपच हळू आवाजात सुनीतासोबत बोलू लागल्या. इकडे दीपा अस्वस्थ होत होती. तिला त्या दोघींचे बोलणे ऐकायचे होते, पण कसे? आता ती सासूबाईंच्या खोलीत तर त्यांचे बोलणे ऐकण्यासाठी जाऊ शकत नव्हती. मग आपलं डोकं ती चालवायला लागली. शेवटी तिच्या डोक्यात काहीतरी आले. तिला काहीतरी कल्पना सुचली आणि ती पटकन सासूबाईंच्या खोलीत गेली आणि म्हणाली, सासूबाई, फक्त 1 मिनिट फोन देता का? बहुतेक नेट ऑन आहे. जसा सासूबाईंनी तिला फोन दिला तेव्हा दीपाने नेट बंद करण्याच्या बहाण्याने रेकॉर्डिंग ऑन केली आणि तिच्या सासूबाईंना फोन देऊन निघून आली. तिच्या सासूबाईंना स्मार्टफोनबद्दल जास्त करून माहिती नव्हते, कारण त्यांच्याकडे बटनवाला फोन होता. त्यामुळे दीपाची चालाकी त्या समजूच शकल्या नाही आणि जवळजवळ 1 तास त्या आपल्या मुलीसोबत बोलत राहिल्या. इकडे दीपा TV बघत होती, पण तिचे TV मध्ये जरासुद्धा मन लागत नव्हते. ती पुन्हा पुन्हा सासूबाईंच्या खोलीकडे बघत होती की कधी सासूबाई बाहेर निघतील आणि कधी तिचा फोन आपल्या हातात येईल. थोड्या वेळानंतर जशा सासूबाई बाहेर आल्या, दीपाने आपला फोन आपल्या खोलीत नेला आणि रेकॉर्डिंग ऑन करून जसे त्यांची बोलणी ऐकू लागली, तिच्या पायाखालून जमीन सरकली. ती खूप हैराण झाली होती, कारण सासूबाई सुनीताला म्हणत होत्या, अरे बाळा, आता तुला काय सांगू, 3 दिवसांपासून राम तिच्या मागे पडला आहे की गोळ्या खा गोळ्या खा, पण ती औषधं गोळ्या खायला तयारच होत नाही. मागच्या वेळेस तर तिला काहीच समजले नव्हते. तिने गोळ्या खाल्ल्या होत्या, पण यावेळेस असं वाटते की तिला काहीतरी संशय आला आहे. त्यामुळे ती खाली होण्याच्या गोळ्या खातच नाही. आता सारखं सारखं तिला बोलून मला तिच्या नजरेत वाईट व्हायचं नाही ग, कारण भावकीतल्या सारख्या बायका घरी येतात. ती त्यांच्यासोबत बोलते. जर त्यांच्यासोबत बोलताना सगळ्यांना तिने माझ्याबद्दल सांगितले तर मग आमच्या भावकीत माझी इज्जत काय राहील? त्यामुळे तर मी पुन्हा पुन्हा रामसोबतच बोलत आहे. तो सुद्धा आपला पूर्ण प्रयत्न करत आहे, पण त्या नाटकीखोर बाईला काय झालं आहे काय माहिती, अजिबात त्या गोळ्या खायला तयारच नाही. तेव्हा तिची मुलगी सुनीता तिकडून म्हणू लागली, आई, तू असं कसं बोलत आहेस? कशी ती गोळ्या खात नाही? तुम्ही तिला जबरदस्ती करा ना. जर तिने गोळ्या खाल्ल्या नाहीत तर हळूहळू वेळ निघून जाईल आणि ॲबॉर्शनसुद्धा करता येणार नाही. मग सगळं काही सोडून दे आणि त्यांच्या नावे करून दे. मग सासूबाई म्हणाल्या, अरे बाळा, कोणाला त्यांच्या नावे करण्याची इच्छा आहे? मला जर सगळं काही त्याच्या नावावरच करायचं असतं तर मग मी इतकी नाटके केली असती का? इतक्या वर्षांपासून त्याला मी मोठा करत आहे, याच दिवसासाठी का? सगळं काही त्याच्या नावावर करण्यासाठी? तू चिंता करू नकोस, मी काहीतरी करते. तेव्हा सुनीता म्हणाली, आई, तुझ्याकडून काहीच होणार नाही. तू दादाला बोल. वहिनी जर अशा गोळ्या खात नसतील तर कोणत्या तरी गोष्टीत त्या गोळ्या मिसळून तिला खायला द्या. तिला माहिती पण पडणार नाही आणि आपले काम पण होईल. सुनीताचे बोलणे ऐकून सासूबाई म्हणाल्या, हां, थांब, मी असेच करण्यासाठी रामला बोलते. चल, मी परत तुला फोन करते. आज राम माझ्या फोनला रिचार्ज करणार आहे, मग मी तुला फोन उद्या करते. मायलेकींचे बोलणे ऐकून दीपाला वेड लागणं बाकी होतं. कोडं तर उलगडण्याऐवजी अजूनच गुंतत चाललं होतं. एकानंतर एक प्रश्न तयार होत होते आणि उत्तर कशाचेही मिळत नव्हते. परंतु एवढे तर ठरले होते की आता दीपा या घरात कोणाच्याही हाताने पाणीसुद्धा पिणार नव्हती, कारण आता तिचा कोणावरच विश्वास नव्हता. संध्याकाळी जेव्हा राम घरी आला तेव्हा त्याच्या आईने त्याला चहा बनवून दिला आणि म्हणाली, बाळा, यामध्ये त्या गोळ्या मिसळून दीपाला प्यायला दे. जर तिने विचारले की चहा कडू का लागतो तर तिला सांग की यावेळेस चहापत्ती बदलली आहे, दुसरी आणली आहे, याची चव अशीच आहे. जसा चहा घेऊन राम दीपाजवळ गेला तेव्हा दीपाला समजून जाते की या अगोदर कधीच सासूबाईंनी तिला चहा बनवून दिला नव्हता. जर तिने फोनवर त्या दोघींच्या गप्पा ऐकल्या नसत्या तर कदाचित तिने हा चहा प्यायला असता. परंतु ती देवाचे आभार मानू लागली की तिने फोनवर ते बोलणे ऐकले होते. रामच्या हातून दीपा चहा घेते आणि जमिनीवर फेकून देते आणि ओरडून म्हणते, राम, तुमची कोणती चाल माझ्यासमोर चालणार नाही.
मला माहिती आहे की या चहामध्ये तुम्ही त्या गोळ्या टाकल्या आहेत. निघून जा तुम्ही माझ्यासमोरून. या खोलीतून बाहेर निघून जा. माझ्या डोळ्यांसमोर परत येऊ नका. तुम्ही जेव्हाही माझ्यासमोर येता तेव्हा आपल्या बाळाला मारण्याचा प्लॅन करूनच येता. असे बोलता बोलता दीपा पुन्हा एकदा स्वतःला खोलीत बंद करून घेते. ती जाणून बुजून रामपासून दूरच राहते. रात्रीची सुद्धा त्याला खोलीत येऊन देत नाही. आता तिला या घरात कोणावरच विश्वास राहिला नव्हता. दुसऱ्या दिवशी सुद्धा जेव्हा राम ऑफिसमध्ये गेला तेव्हाच ती खोलीतून बाहेर आली आणि सगळ्यात अगोदर तिने सासूबाईंचा फोन सायलेंट करून लपून ठेवला. दीपाला माहिती होते की राम ऑफिसला गेल्यानंतर आपल्या सासूबाई त्यांच्या मुलीला फोन लावतील किंवा तिचा फोन त्यांना येईल. ती आपला फोन घेऊन TV पाहण्याचा बहाणा करू लागली. हॉलमध्ये बसून राहिली आणि तिची नजर पुन्हा पुन्हा फोनवरच जात होती. आता ती खूप आतुरतेने सुनीताच्या फोनची वाट पाहत होती. जवळजवळ अर्ध्या तासानंतर सुनीताचा फोन येतो. दीपा तो फोन सासूबाईंना देते आणि म्हणते, आई, ताईंचा फोन येत आहे. तेव्हा सासूबाई तिला म्हणाल्या, तुझ्या फोनवर आला आहे का? तिने माझा फोन लावला असेल, पण माझा फोन मला मिळतच नाही आहे. तेव्हा दीपा म्हणाली, ठीक आहे आई, तोपर्यंत तुम्ही माझ्या फोनवर बोला, मी तुमचा फोन शोधून आणते. असे बोलत बोलत दीपाने फोनची रेकॉर्डिंग ऑन केली आणि आपल्या सासूबाईंचा फोन शोधण्याच्या बहाण्याने आतमध्ये निघून गेली. सासूबाई पुन्हा आपल्या खोलीत जातात आणि जवळजवळ 1 तास सुनीतासोबत फोनवर बोलत असतात आणि दीपा TV बघण्याच्या बहाण्याने सोफ्यावर बसून सासूबाईंची वाट बघत होती की कधी ते त्यांच्या खोलीतून बाहेर येतील. कारण तिला आजचे बोलणे ऐकायचे होते की शेवटी हे सगळं का होत आहे. आज खूपच वेळ लावला होता. जसजसा वेळ अजून वाढत होता तसतसा दीपाच्या हृदयाचे ठोके वाढतच होते. शेवटी सासूबाई बाहेर निघतात आणि दीपाला म्हणतात, सुनबाई, माझा फोन मिळाला का गं? तेव्हा दीपा म्हणते, हो आई, तुमचा फोन सोफ्याखाली पडला होता. त्यामुळे याचे कोणते तरी बटन दाबले गेले आणि त्यामुळे फोन सायलेंट झाला. आता मी नीट केला आहे. असे बोलत तिने सासूबाईंना फोन दिला आणि आपला फोन घेऊन आपल्या खोलीत निघून गेली. यावेळेस तर जशी तिने रेकॉर्डिंग ऑन केली तेव्हा समोर सुनीता आपल्या आईवर रागराग करत होती. म्हणत होती, आई, तू काय करत आहेस? अजिबात तुला अक्कल नाहीये. अशी कशी तू बिचारी झाली आहेस? 4 दिवसांची आलेली तुमच्या दोघांवरही भारी पडत आहे. तुम्हा दोघांना एक मुलगी सांभाळली जात नाही का? एक गोळी तुम्हाला कशातच मिळवता येत नाही का? जर असेच झाले आणि यावेळेस दादाचे मूल आले तर सगळी प्रॉपर्टी माझ्या हातून जाईन. मला काहीच मिळणार नाही. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, अरे तू चिंता का करतेस? अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. 3ऱ्या महिन्यात सुद्धा आपल्याला हे करता येते. अजून तिचे 3 महिनेसुद्धा पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे तू चिंता करू नकोस. करते ना मी काही ना काहीतरी. आणि असं कसं मी सगळं काही त्या मुलाच्या नावे करून देईल? असं कसं सगळं बरबाद करेन मी बाळा? आता मी डायरेक्ट सगळं काही तुझ्या नावावर तर करू शकत नाही ना. मला या जगाला, भावकीला दाखवण्याच्या चक्करमध्ये त्याला आपलं मूल मानावे लागले आहे. नाहीतर कोण असं सवतीच्या मुलाला आपलं मूल समजून प्रेम करेल? आणि मी तर फक्त त्याला दाखवण्यासाठी प्रेम करते. त्याला मुलगा मानला आहे. अरे मला तर त्याचं लग्नसुद्धा करायचं नव्हतं. पण हे गाव, हा समाज, आपली भावकी माझ्या मागे लागली होती. इतकी मागे लागली होती की मजबुरीमध्ये मला त्याचे लग्न करावेच लागले. ठीक आहे, पण आता मी त्यांना मूल जन्माला घालून देणार नाही. यावेळेस फक्त ते मूल पडून जावं, मग मी स्वतः रामला माझ्या जाळ्यात ओढून दीपाला न सांगता त्याची नसबंदी करून घेईल. मग तर झालं. मग बघील ही दीपा किती उड्या मारते. मग मजबुरीमध्ये येऊन त्यांना तुझं मूल दत्तक घ्यावेच लागेल. आणि एकदा का यांनी तुझं मूल दत्तक घेतलं तर मग सगळी प्रॉपर्टी तुझीच होईन ना बाळा. हे सगळं काही तर तुझ्यासाठीच करत आहे ना मी. तिकडून सुनीता म्हणाली, हे बघ आई, असे नको व्हायला की सगळं काही हातातून निघून जाईल. सासूबाई म्हणाल्या, अरे काहीच नाही होणार. तू चिंता करू नकोस. मी सगळा विचार केला आहे. तोपर्यंत तू फोन ठेव. तुला मी नंतर फोन करते. एकदा पुन्हा फोन कट होऊन जातो. परंतु यावेळेस पूर्ण रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर दीपाला कुठे ना कुठेतरी तिच्या काही प्रश्नांची उत्तरं मिळाली होती. परंतु काही प्रश्न अजूनही अपूर्ण होते. सवतीचा मुलगा, हे बोलणे पुन्हा पुन्हा दीपाच्या कानांमध्ये वाजत होते.
आता ती खूप आतुरतेने रामची वाट बघत होती. संध्याकाळी जसा राम ऑफिसवरून घरी आला तेव्हा दीपाने त्याचा हात पकडला आणि ओढतच त्याला रूममध्ये घेऊन गेली. तिने आतून कडी लावली. तिने रामचा हात हातात घेतला आणि आपल्या डोक्यावर ठेवला आणि म्हणाली, राम, तुमची इच्छा आहे ना की मी हे मूल पाडावं? मग मी हे मूल पाडेल, पण तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. रामने आपला हात खाली घेतला. तिला म्हणाला, बोल, काय विचारायचे आहे तुला? तेव्हा दीपा म्हणाली, राम, तुम्ही मला खरं खरं सांगा, आई तुमच्या सख्ख्या आई आहेत का? राम तिला म्हणाला, नाही दीपा, आई माझी सख्खी आई नाही, पण सख्ख्या आईपेक्षा सुद्धा ती माझ्यावर खूप प्रेम करते. जेव्हा मी 1 वर्षाचा होतो तेव्हा माझी आई आजारी पडून देवाघरी गेली. तेव्हापासून हिनेच मला लहानाचे मोठे केले आहे. मला कधीच माझ्या आईची जाणीव होऊ दिली नाही, पण माझ्या नशिबात आई किंवा वडील दोघांपैकी एकाचेच प्रेम लिहिले होते. त्यामुळे जशी सुनीता 6 महिन्याची झाली तेव्हा बाबांचा सुद्धा मृत्यू झाला. तेव्हापासून आईने एकटीने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केले आहे. दीपाला खूप राग आला होता. ती म्हणाली, इतकी मोठी फसवणूक? राम, आजपर्यंत तुम्ही मला ही गोष्ट का नाही सांगितली? परंतु आता सगळे सत्य दीपासमोर आले होते. ती समजून गेली होती की शेवटी सासूबाईंना का वाटत नाही की रामला मूल व्हावे, कारण त्यांची नजर या पूर्ण प्रॉपर्टीवर होती जी आपल्या मुलीच्या नावावर करण्याची त्यांची इच्छा होती. समाजासमोर, भावकीसमोर ती रामला आपला मुलगा मानत होती, परंतु सत्य तर हे होते की रामचे चांगले व्हावे असे त्यांना कधीच वाटत नव्हते. त्यांना दुसरा मुलगा होऊ शकला नव्हता. त्यामुळे त्यांची मुलगी सुनीता एकटीच होती आणि सगळी प्रॉपर्टी त्यांना सुनीताच्याच नावावर करायची होती. जर प्रॉपर्टी सरळ तिच्या नावावर केली असती तर ती समाजासमोर चुकीची ठरली असती आणि समाजाच्या किंवा भावकीच्या नजरेत ती चुकीचीच ठरली असती. त्यामुळे इतके मोठे षडयंत्र रचून सगळं काही सुनीताच्या नावावर ती करणार होती. इतकी मोठी प्लॅनिंग केली की समाजासमोर तिने आपली सगळी प्रॉपर्टी रामच्या नावावर करून एक चांगली आई होण्याचा पुरस्कार मिळवला आणि रामचे मूल जन्माला न घालून मुलीचे मूल दत्तक घेऊन सगळी प्रॉपर्टी त्याच्या नावावर करण्याचे षडयंत्र रचले. म्हणजे सगळी प्रॉपर्टी त्यांच्याच मुलीच्या जवळ गेली असती. म्हणजे हीच गोष्ट झाली की साप पण मरेल आणि काठीसुद्धा तुटणार नाही. इतकी मोठी फसवणूक. आणि राम तर बिचारा साधा सरळ माणूस. तो या दोन्ही मायलेकींच्या बोलण्यात समजूच शकला नाही. पण आता सगळं काही दीपासमोर साफ साफ होते. ती रामला म्हणाली, राम, तुम्हाला मला काहीतरी ऐकावायचे आहे. तुम्ही एकदा फक्त हे ऐकून घ्या. यानंतर तुम्ही जे काही म्हणसाल, मला सांगसाल, मी करायला तयार आहे. हे बोलता बोलता दीपाने सगळी रेकॉर्डिंग रामला ऐकवली. तेव्हा रामला खरंच आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. त्याने जे काही ऐकले त्याला सगळं काही खोटं वाटू लागलं. वेडा झाला होता तो, कारण तो त्याच्या सावत्र आईला आपल्या सख्ख्या आईपेक्षा जास्त मानत होता आणि त्याची तीच आई इतका मोठा विश्वासघात करू शकते हे त्याला सहन होत नव्हतं. रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर रामच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसायला लागले होते. तो रागात लालबुंद झाला होता. आज पहिल्यांदा दीपाने रामचे असे रूप पाहिले होते. रामने तिचा हात पकडला आणि तिचा फोन घेऊन त्याच्या सावत्र आईजवळ गेला आणि सगळी रेकॉर्डिंग ऑन करून त्याच्या सावत्र आईला ऐकवली. ही सगळी रेकॉर्डिंग ऐकून त्यांच्या पायाखालून जमीन सरकली. त्यांना असे वाटत होते की जमिनीचे 2 तुकडे व्हावे आणि आपण त्याच्यात सामावून जावं. त्यांची अवस्था बघण्यासारखी झाली होती. तुर्तास तर राम त्यांना जास्त काही बोलला नाही. फक्त एवढं जरूर म्हणाला, जर तुझ्या नजरेत मी सावत्रच होतो तर तेव्हाच तू माझा गळा का नाही दाबला? जितका त्रास आज मला होत आहे तितका त्रास मला तेव्हा झाला नसता. मी तर मनापासून तुला माझी आई मानत होतो आणि तू माझी इतकी मोठी फसवणूक करत होती. आई, जर तुला संपूर्ण प्रॉपर्टी हवी होती तर घ्यायची होती ना. कुठे मी तुला प्रॉपर्टी मागितली होती? पण तुला तर सगळ्या जगासमोर चांगलं बनायचं होतं. खरंच लोक बरोबर बोलतात की आई ही आईच असते आणि सावत्र आई ही सावत्र असते. शेवटी तू दाखवलाच ना तुझा सावत्रपणा. तुला ही प्रॉपर्टी हवी होती ना, त्याच्यासाठीच तू माझ्या मुलांना मारण्यासाठी आतुर झाली होतीस. माझ्याच हातून माझ्या मुलांना मारणार होतीस. एका तुच्छ प्रॉपर्टीसाठी तू माझा नाश करत होतीस आणि मी तर काही वेगळाच विचार करून बसलो होतो. तुझ्या होमध्ये हो बोलत होतो, पण आता अजून नाही. आता मला तुझ्यासोबत राहायचेच नाही. तुझ्या विचारांची, तुझ्यासोबत राहण्याची, तुझ्या सावलीची मला घाण वाटते. आत्ताच्या आत्ता मी हे घर सोडून जात आहे. तुझे हे घर, ही प्रॉपर्टी आणि तुझी मुलगी तुझ्याकडेच राहू दे.
आज नंतर मी तुमच्या दोघांसाठी मेलो आहे. आपल्या सावत्राईला एवढं सगळं ऐकवल्यानंतर राम दीपाला घेऊन ते घर सोडून निघून गेला. त्याने आपलं एक नवीन जग बसवलं आणि त्या छोट्याशा जगात दीपा खूप खुश होती. इथे असं कोणीच नव्हतं जे तिच्या पोटातल्या बाळाच्या जीवावर उठलं होतं. ती आपल्या या छोट्याशा जगात खूपच खुश होती. आणि घर सोडल्यानंतर 7 महिन्यानंतर दीपाच्या कुशीत एक छानसं निरागस छोटा राम खेळत होता. इकडे रामच्या सावत्राईला तर खूप आनंद झाला होता, पण हळूहळू त्यांना जी भीती होती त्या समाजाच्या आपल्या भावकीच्या नजरेत मात्र पडल्या होत्या. त्यांनी प्रॉपर्टी आपल्या मुलीच्या म्हणजे सुनीताच्या नावावर केली, परंतु नंतर सुनीताने आपल्या आईला सांभाळण्यास नकार दिला. सावत्राईला खूपच पश्चाताप होऊ लागला होता, परंतु आता वेळ निघून गेली होती. त्यांना त्यांच्या म्हातारपणात आपलं म्हणणारं आता त्यांच्याजवळ कोणीच नव्हतं. ना मुलगा, ना मुलगी, ना नातवंड. आणि इकडे सुनीताला मुलगा होत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं आणि तिची प्रॉपर्टी जबरदस्ती आपल्या नावावर करून तिला घरातून हाकलावून लावले. तर मित्र आणि मैत्रिणींनो, या कथेतून शेवटी हेच शिकायला मिळते की आपण जर दुसऱ्यांचं वाईट केलं तर आपलंसुद्धा त्याच्या दुपटीने कधी ना कधी वाईट होतंच. कधी ना कधी आपल्या कर्माचं फळ आपल्याला या जन्मात मिळतंच. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.